त्याच्यातूनच खरं शरद पवारांची हातबलता दिसून येते. राष्ट्रीय पक्ष म्हणून ते आज देशामध्ये भारतीय जनता पक्षाला पर्याय द्यायला निघालेले आहे. 10 उमेदवार घेतो. आता त्यांना हे मला वाटतं लक्षात आलेलं आहे की आता आपला एकही उमेदवार निवडून येणार नाही. त्यामुळे ते हातबल झालेली आहे. त्यापोटी हे वक्तव्य आहे. खरं म्हणजे आम्ही त्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा याच्यावर उद्धव ठाकरेंनीच बोलणं महत्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही उद्या काँग्रेसमध्ये विलीनीकरण होऊ शकते. याचा निर्णय जो आहे तो सहकार्यांची चर्चा करून घेऊ असंही त्यांचं वक्तव्य. म्हणजे कोणते सहकारी शरद पवारचे राहिले आता? जी खरी राष्ट्रवादी ती अजित पवारांच्यावर आता आमच्या सोबत आलेली आहे. आणि त्यांना मुळातच ज्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला 99 साली, विदेशी मुद्दा होता. त्यामुळे आता अशी काय उपरती झाली त्यांना की पुन्हा काँग्रेसवरती हात मिळवले. त्यामुळे मला वाटतं मुळातच त्यांच्या विचारामध्ये भूमिकेत सातत्य नाही, म्हणून त्यांची आता अवस्था अशी अवस्था निर्माण झाली. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंना भाजपाची चिंता आहे. ते म्हणजे काँग्रेसमध्ये जर शरद पवार आले तर भाजप बघून असं आहे की नाना पटोलेंनी चिंता करण्याचं कारण नाही. शरद पवार काँग्रेसमध्ये गेले तर नाना पटोलेंनी परत भाजपमध्ये यायचे. सर, काल पैठणमध्ये बाळासाहेब थोरातांची सभा झाली. त्यामध्ये ते असं म्हटले की लोकसभेनंतर भाजप पक्ष महाराष्ट्रात दिसणार नाही. यावरती आपली नक्की काय प्रतिक्रिया आहे? बाळासाहेबांनी तुम्ही गंभीर का घेतात? बाळासाहेबांचं कसं आहे, बाळासाहेब थोरातांचं दिवसा मातोश्री, संध्याकाळी शिलोरोग आणि रात्री भाजपच्या लोकांबरोबर, अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे त्यांना गांभीर्याने कोणी घेत नाही. म्हणजे उद्या त्यांना चिंता का लागली भाजप जनता पक्ष सत्तेतून जाईल? मुळातच त्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा होती. इकडे त्यांना घ्यायला कोणी तयार नाही. इकडे त्यांची अडचण झाली. काय वाटतं, किती जागा लोकसभेला आपल्या माहितीच्या आमच्या महाराष्ट्रातून 40+ जागा महायुतीचे निवडून येतील याच्याबद्दल काही संधी नाही कोणाच्या मनात. नगरमध्ये आपला विजय होईल काय वाटतं आपल्या? नगर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा, शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण मतदारसंघ लोकसभेचा मोठ्या मताधिक्याने आमच्या दोन्ही जागा निवडून येतील. बाळासाहेब थोरात काँग्रेस भाजपमध्ये येण्याची इच्छुक आहे. ते जर येणार असतील तर तुम्ही त्यांचं स्वागत कराल का? पुन्हा तुमची जोडगोळी बघायला मिळेल. असं आहे की त्यांचं काय आहे की ते भाजपमध्ये आल्याचं स्वागतच आहे. त्यामुळे त्यांना कसं आहे की मुळातच त्यांचं आजच भाजपशी त्यांचा आतून संबंध प्रस्थापित झालेले आहे. फक्त औपचारिक त्या पक्षात येण्याचे.